महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर व तसेच राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात शिवजयंती साजरी केली जाते। अहिल्यानगर वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण गावातील रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिवजयंती उत्सव हा आनंदात पार पडला व आज या शाळेचे मुख्याध्यापक यशवंत बुतकर सर यांचा वाढदिवस असल्याने शाळेतील मुलांचा व शिक्षक शिक्षिका यांचा आनंद दुगणा झाला होता। या आनंदाच्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला हार घालून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मुख्याध्यापक यशवंत बुतकर सर यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा मानसन्मान संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जालिंदर कदम साहेब यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शाळेतील मुलांनी जोरदार भाषण करण्यात आली होती। या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका मुले व संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कदम हे उपस्थित होते। वाढदिवस आहे। भावाने मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, सूर्याप्रमाणे तेज देणारे। मी आता 7वीत शिकते। मी सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जयंती म्हणजे काय? जयंती म्हणजे जेव्हा शिवछत्रपती यांचा जन्म झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी किल्ले जिंकले होते। धन्यवाद। छान। यानंतर कदम विश्वजित इयत्ता 5वी। आज आपण ज्या दिवशी एकत्र जमलो आहोत तो दिवस फक्त एक सण नाही तर स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याचा उत्सव आहे। आज आहे शिवजयंती, आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन। जिथे संकटे येतात तो मात होत नाही, जे शिवरायांसारखे शिव जन्म घेतात जे की कमी होत नाही। शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे, एक प्रेरणा आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जन्मलेल्या या वीराने आपल्या पराक्रमाने संपूर्ण भारतात स्वराज्याची ज्योत पेटवली। लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याची स्वप्ने पडत होती आणि मातोश्री जिजाऊंनी त्यांच्या मनात पराक्रमाची झिंगी पेटवली। स्वराज्याचा नारा त्यांनी दिला मोठा, शत्रूंना लावला त्यांनी पळ काढायला, शत्रू नाव आपले कोरून गेले। आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत। आज आपण शिवजयंती ही उत्सव ह्यामध्ये साजरी करत आहोत। तुम्हाला शिवजयंतीच्या सर्वांचे भोसले असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, शाहिस्त खान, औरंगजेब अशा 12 धाम शत्रूंचा पराभव केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य, त्यांची जात होती मर्द मराठ्यांची, देशात लाट आणली भगव्या झेंड्याची आणि मुहूर्त मिरवली स्वराज्याची। म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवाजी। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। त्यांचे पहिले गुरु म्हणून त्यांचे पहिले गुरु म्हणून त्याचं नाव धनाजी। या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अनुष्का लक्ष्मण काळे, मी इयत्ता 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगड। महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरगेऱ्यांनी नाही, महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरगेऱ्यांनी नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टपानं आणि शहराच्या टपानं, आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी
ती मनाचा धगधगता अभिमान, ज्याचं काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूंचा अभिमान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की बंदूकच्या जोरावर घंटाच्या धाकावर, हो बंदूकच्या जोरावर घंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला, परंतु बंदूकच्या जोराशिवाय आणि घंटाच्या धाकाशिवाय मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला माहित आहे का आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरदार मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला. आज मी जाता जाता एवढंच बोलू इच्छिते की देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचा दिला, देवाकडे पिण्यासाठी थोडं पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला, देवाकडे राहण्यासाठी एक घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडा दिला, परंतु देवाकडे देव मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराज दिले. बोला जय भवानी. धन्यवाद. अतिशय छान अनुष्का. दक्षक नीतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्याच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगाच्या गडगटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी तिथून उभा राहते, तिथे चांगल्या आचारांची आणि चांगल्या विचारांची, चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात, हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, इतिहासाचा घोर अपमान हाही एक अपराध आहे. या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून तिने शिवाय टाकून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय हिंसाधीश शिवछत्रपती. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून हिंदवी स्वराज्य युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांना सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्या संगतीला शुभात संगती माला. जीवा माल नावाचा एक डोंबारी होता, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शुभात संगती माला. खान राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. हा हा हा. खान हाक मारितो हसरी, रोकून नजर घरी जिराजी जी. पण आपला राजा पण काही कच्च्या गुरुचा तेला नव्हता ना. राजा थोर बात त्याची न्यारी, चालची त्याची सावत भारी जिराजी जी. खानाने राजाला आलिंगन दिले आणि दगा केला. खानदा अभिमान मानाला कटरीचा वार त्याने केला. थरथर आवाज झाला. चिलखत होते अंगाला. खानाचा वार चुका झाला. खान गडबडला. तितक्यात मारला पोटामध्ये बीज अडकलेला. वाघनट्याचा मारा केला. टरा फाडलं पोटाला. तड गेला खानाचा पुतळा बाहेर आला जी बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे गेले. पावन केला खुशीचा घाट. लाविली गुलामीची वाट. मराठशाहीचा मांडला ताट जी. मराठशाहीचा मांडला ताट जी. जय शिवाजी देव.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जालिंदर कदम साहेब, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री यशवंत भुतकर सर, सर्व शिक्षकवृंद, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी 19 फेब्रुवारी शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत आहोत. आत्ताच सर्व विद्यार्थ्यांची अतिशय उत्साहवर्धक अशी भाषणं झालेली आहेत, पोवाडे झालेले आहेत आणि यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आजही आपल्याला किती प्रेरणा मिळते, किती उत्साह शिवाजी महाराजांचं नाव घेताना किती उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो, हे या गोष्टीमधून आपल्याला दिसलेलं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहत असताना आपल्याला अभिमान वाटतोय की आपण जो शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिलेला आहे, त्याचबरोबर ज्या किल्ल्यांच्या साथीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, असे किल्ले पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. रायगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल, सिंहगड असेल, असे विविध किल्ले आपण सहलीच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर या ठिकाणी जिवंत रूपाने या ठिकाणी उभा राहतो. निश्चितच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अभिमान आहे. शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आपण साजरी करतो. या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक आणि आपले मीडियाचे मित्र सीतारामजी वाघमारे आणि शुभम भाऊ अतिशय जोशमध्ये आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी भाषणं केली. मी या ठिकाणी अचानक आलो, पण अतिशय शिवाजी महाराजाबद्दल असणारा आदर या ठिकाणी मुलांनी या ठिकाणी व्यक्त केला. प्रथमतः मी संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने मुलांचं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सर्व जीवनपट आपल्याला या ठिकाणी सांगितलाय. एका मुलाने तर या ठिकाणी पोवाडा सुद्धा गायलाय आणि आमचे मित्र साबळे सराच्या मुलांनी, मी पाहिलं नुसतं पैलवान, कोल्हापूरला जाऊन पैलवान झालाय का, पण अतिशय उत्कृष्ट भाषण त्यांनी केलं. त्याचंही स्वागत करतो, सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आणि शिवाजी महाराज यांनी आपल्याला आदर्श घालून दिलाय का आपण आपल्या प्रपंचामध्ये, जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, समाजासाठी काय काम केलं पाहिजे, सच्चाईने वागलं पाहिजे, हा सर्व यातून आपल्याला त्यांचा असणारा आदर्श घ्यायचा आहे आणि आपलं जीवन, आपली जी जीवनाची परिक्रमा आहे ही आपण व्यवस्थित पार पाडायची, हा आदर्श घेऊन आपण जायचंय. गेले 400 वर्षापूर्वी ज्यांनी फक्त 30 वर्ष या ठिकाणी आपल्या भूमीवर राहिले आणि समाजासाठी काम केलं, अशाच पद्धतीचं आपण छोटंसं काम त्यांच्या विचाराचं करायचंय. म्हणून आपण ह्या थोर पुरुषांची या ठिकाणी जयंती साजरी करीत असतो. आज महाराष्ट्र आणि देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. आपण सुद्धा या ठिकाणी जयंती साजरी केली. मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगण या आपल्या विद्यालयामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर आज आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत भुतकर सर आणि त्याचबरोबर अनुष्का खेत्री यांचाही वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी जी भाषणं झालेली आहेत ती अतिशय उत्कृष्ट झालेली आहेत. पहा, इतर कार्यक्रम आपण घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बळच भाषण करायला सांगितलं जातं आणि तुमची तयारी होत नाही. पण आजचे जे भाषण आहेत ते तुम्ही स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेला आहात. तुम्हाला काल फक्त भाषणाची सूचना दिली होती आणि तुम्ही तुमची स्वतः तयारी केलेली आहे. पहा, तर हे विचार आहेत शिवाजी महाराजांचे आणि ते विचार आपोआप आपल्या अंगामध्ये संचारत असतात त्यांचं नाव घेतल्या घेतल्या. आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या चैतन्याने स्फूर्ती घेऊन या ठिकाणी भाषण केलेले आहेत. त्या भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज आपल्या विद्यालयामध्ये हा शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जालिंदर कदम साहेब हे आपला अमूल्य असा वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि ते या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्या भाषणातून आपल्याला उद्बोधन होईल, काहीतरी ज्ञान विचार जे आहेत त्यामध्ये परिवर्तन होईल असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. साहेबांनाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी मित्र या सर्वांनी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घडवून आणलेला आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज भुतकर सरांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपणा सर्वांना त्यांनी बिस्किट पुढे आणलेले आहेत. त्यांनाही विद्यालयाच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम त्याचबरोबर आपल्याला नेहमी सहकार्य करणारे आणि आपले जे माहिती आहे शाळेची त्याला प्रसिद्धी देणारे न्यूज चॅनलवर ते आपली बातमी झळकवणारे असे सीताराम वाघमारे आणि शुभम भाऊ हे या ठिकाणी खूप लवकर आलेले आहेत. सकाळी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच आलेले आहेत आणि त्यांनाही मी विद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.